नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरकारी नोकरी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि मुख्यतः जे विद्यार्थी फक्त 10वी पास आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे, ज्यामध्ये तब्बल 362 जागांची भरती निघालेली आहे. यामध्ये कट ऑफ कमी लागण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो, त्यामुळे ही भरती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती या भरती संदर्भात पाहणार आहोत. तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही याची मी काळजी घेणार आहे आणि संपूर्ण माहिती 10 ते 15 स्लाईड्स आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु पूर्ण व्हिडिओ पहा. कुठल्याही जर शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता. यामध्ये जे 10वी पास असतील किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे असे सर्व विद्यार्थी या पदांसाठी अर्ज करू शकतात. आता खास करून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी का अर्ज करायचा आहे, तर इतर ज्या रेल्वे SSCच्या एक्झाम्स असतात त्यामुळे बाहेरील विद्यार्थी म्हणजे दुसऱ्या राज्यातील विद्यार्थी हे आपल्याकडे अर्ज करतात. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कदाचित असं वाटतं की याची कट ऑफ वगैरे जास्त जाते की काय, परंतु ही जी एक्झाम आहे यासाठी इंटेलिजन्स ब्युरोने काय केलेलं आहे की SIB स्थापन केलेले आहेत, जसं पुणे, मुंबई आणि नागपूर. तर या ठिकाणी अर्ज करणारा हा विद्यार्थी प्रथमतः हा महाराष्ट्रीयन असला पाहिजे किंवा मराठी त्याला बोलता आलं पाहिजे, अशी पहिली अट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याकडे हे महाराष्ट्राचं डोमिसाईल असणार आहे याची मला खात्री आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की त्या विद्यार्थ्याच्या मार्कशीटमध्ये 10वीच्या मार्कशीटमध्ये मराठी हा विषय पाहिजे. या 3 अटी जर तुम्ही कंप्लीट केलेल्या असतील तर तुम्ही या ठिकाणचा अर्ज आहे तो नक्की भरू शकता. यामध्ये आपण संपूर्ण नोकरीचं ठिकाण, CBT एक्झाम कशी असेल, वयोमर्यादा काय असेल, एक्झाम पॅटर्न काय असेल, अशी सर्व प्रोसेस पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठलाही पार्ट हा स्किप करू नका. आता यासाठी तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे ना मित्रांनो, ती काय आहे की उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मग तुमचं महाराष्ट्रातलं कुठलंही बोर्ड असो, SSC असो, CBSE असो, त्या बोर्डामधून जर तुमची 10वी झालेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आता तुम्ही महाराष्ट्रात राहताय म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल म्हणजेच तुम्ही महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही या ठिकाणी भरपूर वर्षांपासून राहत आहे, हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आपल्याला, तर ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे, 14 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि डोमिसाईलला जर अर्ज केला तर 7 दिवसाच्या आत तुमचं डोमिसाईल परतही येतं. कोणाला जर डोमिसाईल डॉक्युमेंटबद्दल जर अजून काही माहिती हवी असेल तर माझा नंबर दिलेला आहे, या ठिकाणी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. आता वयोमर्यादाचं जर बघितलं तर किमान वय हे तुमचं 18 वर्ष पाहिजे. मग तो विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असावा तरी चालेल. आणि कमाल वय हे जनरल कॅटेगरीसाठी 25 वर्ष आहे. वयामध्ये सूट जर बघितली आपण तर SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट आहे आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कमाल 3 म्हणजे टोटल 3 वर्षांची सूट आहे. आता PWD किंवा अपंग व्यक्ती हा ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. माजी सैनिकांनासुद्धा वयामध्ये रिलॅक्सेशन दिलं गेलेलं आहे. यासोबतच जर अर्ज शुल्क जर आपण बघितलं तर हे ओपन, EWS आणि OBC अशा सगळ्यांसाठी जवळजवळ 650 आहे. SC ST माजी सैनिक म्हणजेच एक्स सर्व्हिसमॅन महिला यांच्यासाठी जवळजवळ 550 इतकं शुल्क आहे आणि जे अपंग व्यक्ती आहे यांच्यासाठी सुद्धा 550 इतकं शुल्क आहे. त्यामध्ये ट्रान्सजेंडर हे सुद्धा येणार, बरोबर. यासोबत तुम्ही हे जे काही अर्ज आहेत ते डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यामार्फतसुद्धा भरू शकता. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की तुम्ही हे जे काही अर्ज आहे तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्ही माझ्याशी पर्सनली WhatsApp थ्रू कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हा अर्ज संपूर्णपणे भरून देईल, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. त्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असेल बघूया आपण. निवड प्रक्रियेमध्ये तुमचं 3 पेपर असणार आहे, Tier 1, Tier 2. आता 3 पेपर म्हणल्यानंतर लगेच गोंधळून जाऊ नका. 3 पेपर म्हणजे याच्यातला पहिला पेपर आहे हाच फक्त मेन आहे आणि हाच पेपर तुमच्या कट ऑफसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. निवड प्रक्रिया पहिलं Tier 1 एक्झामिनेशन असेल, 60 गुण असतील आणि एकूण 1 तास वेळ असेल. याच्यामध्ये 60 मिनटं वेळ असतो. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. अजून एक गोष्ट म्हणजे यामध्ये सामान्य ज्ञान हे 20 गुणांसाठी असतं. सामान्य जागरूकता म्हणजे जनरल अवेअरनेस 20 गुणांसाठी.
गणित 20 मार्कांसाठी, इंग्लिश 20 मार्कांसाठी आणि त्यानंतर बुद्धिमत्ता ही 20 मार्कांसाठी असतं. टियर 2 जी एक्झाम आहे ती तुमची निबंध आणि सारांश लेखन असेल. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला एक मराठी दिलं जाईल किंवा इंग्रजी एखादं वाक्य दिलं जाईल किंवा एखादा पॅराग्राफ दिला जाईल, तो तुम्हाला मराठीमध्ये किंवा वाईस वर्सा तुम्हाला तो ट्रान्सलेट करायचा आहे. आता यामध्ये काय आहे की टियर 2 ही जी एक्झाम आहे ना ती फक्त क्वालिफाईंग इन नेचर असेल. क्वालिफाईंग म्हणजे काय, फक्त ती तुम्हाला द्यायची आहे आणि तुम्हाला 50पैकी 30च्या आसपास मार्क तुम्हाला पाडायचे आहेत. तुमचं जे फायनल सिलेक्शन होईल ना हेच तुम्हाला फर्स्ट जे काही टियर 1 एक्झाम असेल त्याच्याच बेसिसवर होणार आहे. आता टियर 1मध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांना टियर 2 देता येईल आणि टियर 2 जे पास होतील त्यांना पुढील प्रोसेससाठी पुढे पाठवलं जाईल. परंतु फायनल मेरिट लिस्ट प्रिपेअर करताना तुमची जी काही पहिली टियर 1 एक्झाम झाली त्याचंच मार्कांचं इथं कन्सिडरेशन केलं जाणार आहे. आणि अंतिम टप्पा काय आहे, यामध्ये टियर 1 आणि टियर 2मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन इथं होणार आहे. तर ही सगळी माहिती महत्त्वाची आहे. यामध्ये अर्ज करण्याची लिंक ही चालू झालेली आहे. त्याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथंही तुम्हाला अर्ज करण्याची लिंक ही मिळून जाईल. तुमच्याकडे वैध मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असणं गरजेचं आहे. ज्या राज्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या राज्याचं तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहेत. आता महाराष्ट्रातील विद्यार्थी दुसरीकडे अर्ज करू शकत नाही, त्यांना फक्त महाराष्ट्रातच अर्ज करावा लागणार आहे. यासोबत तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर आपण याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. तुम्हाला इथे एक लिंक दिलेली आहे. अर्ज जे काही कसं करायचं किंवा संपूर्ण जे काही नोटिफिकेशन आहे त्याची लिंक आहे. यासोबतच नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असू शकतं हे जरी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असेल तरी तुमची जी SIB आहे त्या ठिकाणी तुम्हाला 2 वर्षानंतर तुम्हाला तिथे ट्रान्सफर केलं जाईल. ओके, तर अशी संपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजून जर तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकता. मित्रांनो, तुम्हाला डायरेक्टली मी कमेंट बॉक्समध्येच उत्तर देणार आहे. यासोबतच अजून कुठलाही डाऊट असेल तर क्लिअरली बोला. अशाच प्रकारच्या भरतीच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.